येवा चॅनल आपलंच असा. हाय हाय बंड्या શું છે ભાભી કાકુ હગ્ગુ પોતે આજ તો મેચ ખેલેલો પણ ના આલા. હાય હાય તને નહીં खबर नहीं. अरे मेरे जग्गू का मांस का इंडेक्स बहुत बढ़ गया है तो उसको कम करने के लिए उसको भेजा है. म्हणजे એટલે मेरा जग्गू है ने पोपटलाल के जैसे मोटा ही होता जा रहा है तो उसको पतला करने के लिए भेज दिए. माझा हग्गू आता बालिक होऊन येणार. कचादी चलतो. ओह नो मेला दोस्त हग्गू काय येती कौली किती जोलात ओलटते कानाचा पतला फाटला असताना माझ्या. सॉरी सॉरी सॉरी. अरे जग्गू बारीक होऊन येणार ना कसा दिसेल तो. कसा दिसेल तो. गौरी काय रे बंड्या काय म्हणतोस. मराठी. आता असा उद्या बरोबर रडणारात का. अरे तुला नाही माहिती एक गौली तू जग्गूच्या मम्मी सारखं नको कलू. चल चल सांग. अरे उद्या 26 तारीख उद्या आपला रिझल्ट डे आहे ना. चल काय रे रडतोस कित्या. आले आजी आम्ही वर्षभर रोज शाळेत जातो ना मग ते रिझल्ट थोडा अजून लेट नाही का लावू शकत. लेट म्हणजे किती रे. 3-4 वर्षांनी. बरोबर आहे. ए बंड्या काय तुला काय वाटतं तुला कोणता ग्रेड मिळणार. ग्रेड जा जा पुढे जा. Sure. Are you sure you want to listen my निबंध? आणि ते गरजेचे आहे का. हो सर बघा काय बोलतो तुम्हाला. तुला पुढच्या वर्गात पाठवणे गरजेचे आहे का. हो सर. हो ना मग एग्जाम देणे सुद्धा गरजेचे आहे म्हणे. Oh no. अरे बंड्या जा ना बिंदास वाच. जा 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 वाचून दाखव भित्रा. एक फावड्या प्रशांत आमचा बंड्या आहे ना कोणाला घाबरत नाही काय. हा कदलं काय. ए बंड्या जा बिंदास वाचून दाखव मी तुझ्या पाठीशी आहे. नको ग गौली नको माझ्या पाठीशी उभी राहू मला भीती वाटते. गौली मला सांग तू मला एवढं का प्रोत्साहन देते. प्रोत्साहन म्हणे. बंड्या तू चक्क प्रोत्साहन बोललास. हो आई चप्पल. लगता है आज मेरा नसीब मेरे साथ है. जा जा बघूया. ऑल द बेस्ट. थैंक यू. टुडे माय निबंध टॉपिक इज माय हॉबी. मी पण हाच निबंध लिहिलाय. हो सर तिला कॉपी करायची हॉबी आहे. अँड माय हॉबी इज मस्ती. काय म्हणे. मस्ती is very important for childhood. Oh, मस्ती is one kind of talent and I am the born talented. I know. मैं म्हातारी बोलिंग माझ्या धुंगूतले किडे. माझे आई बाबा बोलिंग दॅट इज सुलेमानी एंड रहमानी किडे आणि सोसायटी वाले बोलिंग But this is in my point of view, my असतो काय होते. अष्टसात्विक गुण म्हणायचंय का बंड्या. हा सेम थिंगचा सर अष्टसात्विक गुण म्हणे. ए बोबड्या झेपेल तेवढंच बोल पुढे. हा इफ यू डोंट हॅव टॅलेंट ऑफ मस्ती यू कॅन फॉलो मी ऑन इंस्टाग्राम अँड YouTube ऑल्सो. हा फॉलो करा म्हणे सबस्क्राइब पण करा म्हणे.
I can teach you how to do masti, but before that, you have to understand there is some फायदे and नुकसान of masti. फायदा is after doing masti, you feel very happy. एकदम jolly. हो, एकदम खरं आहे sir. But and for this happiness, you have to develop your talent of not पकडी जाईन in parents' hand. Yes, बरोबर. Not पकडी जाईन in parents' hand? Sir, म्हणजे आई बाबांच्या हातात पकडलं जाऊ नये असं काहीतरी म्हणायचंय त्याला. इंग्लिश बघा सर, इंग्लिश. If you पकडी जाईन, नुकसान happens. माझी आई बाबा तर मला धुधू धुईन. आई बाबा ह्याला धुधू धुतात म्हणे. आय नो, आय ऑलवेज सॉ. धुतलंच पाहिजे ह्याला तर मारलंच पाहिजे. मी पण मारणार आहे कधीतरी. हा, my all-time favorite target is my Bhatari. She is my regular item, because she is very domineering to my mother. When I was in my मम्मीच्या tummy मध्ये, I सगळं ऐकलं. And I came out. And then खुन्नस begin. खुन्नस तुझी माझी खुन्नस तुमची आमची खुन्नस. सेकंड फेवरेट हॉबी इज कटिंग भैयाची धोती इन राउंड शेप. दॅट पर्सन इज व्हेरी घाणेरडा. हा, खूप घाणेरडा आहे सर, तो खूप घाणेरडा. ही चोरिंग आवर बॅट, ही चोरिंग आवर बॉल फॉर हिज दारू. हा, आणि तो दारू चालून पण येतो. मला नाही आवडत म्हणून. थर्ड फेवरेट हॉबी इज प्लेइंग क्रिकेट अँड फोडिंग पाटील काकूची काच. अरे तू सिक्स मारतो ना तेव्हा. सर बघा काय बोलतो. अँड फोर्थ फेवरेट हॉबी इज काढिंग हवा फ्रॉम अय्यो अंकल स्कार्फ. बस बंड्या बस म्हणे. का? आता उरलेला निबंध तू आई वडिलांना ऐकव म्हणे. म्हणजे म्हणे बाय गौली, मी चाललो बोर्डिंगला. बंड्या टाटा बंड्या. बाय भाभी काकू. पाछो नहीं आवता. निकल. बाय पलक काकू. बंड्या पत्र लिहा मला. ओके, मी लिहितो पत्र. अले पण माझ्या हँडरायटिंग तुला वाचता येईल ना ग? बंड्या मला तुझी आठवण येईल. मी पण मिस करेन. माझ्या हगूला सांभाळ गौली. बाय. मी कधी तुला सांगत नाही, पण मी कालोखाला घाबरतो. मी कधी असं दाखवत नाही, पण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुला सगळं माहीत आहे नाही. तुला सगळं माहीत आहे. माझी आई गर्दीत मला कधी शोधू नको. मी हरवून जाईन नाही. इतकं लांब मला पाठवू नको की माझी आठवण तुला येणार नाही. मी इतका वाईट का ग आई. मी इतका वाईट नाही ग आई. बंड्या गौली काय झालं? तू का रडतोय? गौली तुम्हाला शोधून नाही जायचंय. कुठे नाही जायचंय. मला नाही जायचंय तुम्हाला शोधून. सोडून नाही जायचं बोलला आणि स्वतःच पळून गेला. बंड्या, ये बंड्या. मेला काय झाला काय? अरे ये बाय माझे. अरे तो या झोपला तर नाही ना. आई आले हो. गो
तू काय बोललंस काय गो का? नाही हो. का? खूप बंड्या आत रडत बसलो. का? काय झालंय? माका काय माहित. दुपारपासून बेडरूम मधनं बाहेर सुटी गेलो नाही. अरे बापरे, माका काळजी वाटता गो. काय काय सांगतेस काय? नक्कीच कोणाची तरी कळ काढली असणार, नाही तर मारामारी करून आलेला असणार. नाही तो रडणाऱ्यातला नाहीये. दुसऱ्यांका रडवणार हो हो ते खरंय. थांबा मी बघते. बंड्या, काय झालं बाळा? काय झालं रे? बंड्या, ए बाळा, काय झालंय? बोल ना. आई 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 मी गंदू आहे ना. मी गुड नाहीये. ते माहितीये मला. पुढे बोल. अहो बंड्या, बाळा मला सांगशील का काय झालंय? सांग ना काय झालंय. आई, तू माझ्यासारख्या गंदू मुलाला तुझ्याकडे नको ठेव. गंदू? तू ना मला हॉस्टेलला पाठवून दे. तिकडे लाव. मी तर गवली शालका मनी शालका पण उचल नाही ग. मी नब्बू पैचा. मला माहिती आहे मला उद्या रिझल्ट मध्ये चांगले मार्क नाही पडणार. असं आहे काय? बंड्या, तुला पेपर कठीण गेले होते का? नाही. मग असं का बोलतोयस? अरे तुम्ही दोघं बोललेला ना मला जे चांगले ग्रेड नाही मिळाले तर मला बोल्डिंगला पाठवून देणार. अच्छा. अरे कोणी सांगितलं तुला की आम्हाला तू जास्त मार्क मिळवलेले हवेत? अरे ही मार्क्स आणि ग्रेड फक्त मनोबळ वाढवण्यासाठी असतात. हो बरोबर. काय? कोणतं बळ? आई, बाबा नाही सांगता. मी लढतोय ना. केवढे मोठे शब्द बोलतात. डोक्यावर बोलतात ना माझ्या बाउंचल म्हणून जातात ना मग. अरे बाळा, मनोबळ म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स होताय. ती काय बोलताय ना ताचता वाढवूचा असता. वाढवतो. बंड्या, आम्ही तुला अभ्यास कर असं का सांगत असतो? कारण अभ्यास केलास तरच तुला समजेल ना की तुला पुढे जाऊन काय व्हायचंय आणि भविष्यात आपल्याला जे काही मिळवायचंय ना त्याचा मजबूत पाया बांधते ती आपली शाळा. हो बरोबर बोलला. बरोबर बोलताय का बाबा. शाळेत फक्त लक्ष देऊन शिकलास ना तरी खूप होईल. इमेल्या बंड्या, तू का गंमत म्हणून सांगताय या? काय ग? तुझा ह्यो बापूस हा ना, तो एकदा काटावर पास झालो होतो. अय्या, खरं की काय? मला वाटलंच होतं. मला डाऊट होताच. मी बाबांवर गेलोय ना म्हणून मी तब्बू पाहिजे. बंड्या, कारण त्यावेळेला मी नाटकात भाग घेतला होता. हो का? वय रे वय, नाटकात जायचं काम करू. पण भाग घेतल्यावर मला कळलं की हा काही माझा प्रांत नाही. आपण अभ्यास करायचा आणि नोकरी करायची. हे बघ बाळा, तुला कोणता ग्रेड मिळतो याच्यापेक्षा तुला जे शिकवलंय ते तुला कितपत समजलंय हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. आई बरोबर मेल्या, म्हणून आम्ही तुका सांगताव वर्षभर थोडं करून अभ्यास करूचो असता. परीक्षेच्या आदल्या दिवशी रट्टो मारूचो नसता. आता काय झालं याला रडायला? बंड्या, आधी रडणं बंद कर तुझं. डोळे पुस आणि खेळायला जा बाहेर. हे तुला असं रडत बघायची सवय नाहीये आम्हाला. हो बाबा, आम्हाला तुला असं रडत बघायची सवय नाहीये. हे बघ, या वर्षी झालं ते झालं. विसर आता सगळं. आता चांगला अभ्यास कर आणि पुढच्या वर्षी चांगल्या ग्रेड्स आण. ठीक आहे? हो बाबा. आई चल चहा करून दे. थकवलं याने. देतोय. आणि तू चल उठनी खेळूक जा. आई, काय रे? मला तुझा फोन दे ना प्लीज. फोन कशाला? मला ना गौलीला फोन करायचंय. उद्या रिझल्टला किती वाजता जायचं विचारायचे. घे पकड. थँक्यू. पण परत असं रडू नको हा बाळा. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. हॅलो गौली, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. आता उद्या मला किती पण खराब मार्क पडले ना तरी काय पण नाही बोलणार मला घरातले. काय म्हणे हे माझे नशीब. सर सर सर
कोण म्हणे? येऊ का? बंड्याचे आई बाबा का? या म्हणे या. हो. सर मी आत येऊ? नको. आई तू तिथेच थांबा. होते. हो सर, काय झालंय? तुम्ही रडताय? काय सांगू म्हणे तुम्हाला मी माझे दुःख. दुःख? मी काय म्हणतो म्हणे, तुम्ही बंड्याला दुसऱ्या शाळेत का नाही घालत म्हणे? का? का? काय झालंय? बंड्या, काय केलंयस तू? अरे मी काय पण नाही केलं. तू मला म्हणून सांगतो म्हणे. हे मुख्याध्यापक सर माझ्यावर सूर करतायत म्हणे. म्हणजे? अहो, या वर्षी पण बंड्याचा क्लास टीचर म्हणून माझीच नेमणूक केली आहे म्हणे. अच्छा. यस, पुन्हा एकदा पकडशील माझे क्लास टीचर. ये थँक्यू बाप्पा, तू माझं ऐकलंस. लव यू. सर, तुमचं दुःख मी समजू शकतो. सर मी काय म्हणते, जरा बंड्याचा रिझल्ट काय आहे ते सांगा ना प्लीज. पास तर झालाय ना तो? पास झालोय ना बंड्या? पास म्हणे? तू घरी चल, बघते तुला. दुश्मन देवा मला जाओ. देवा मला वाचव. अगं, काहीतरी बोलशील की नाही? बघू, दाखव मला. बाप्पा 2 चॉकलेट देईन. काय? हे कसं शक्य आहे? तेच म्हणे, हे कसं शक्य आहे म्हणे. अरे काय रिअलिटी शो सारखा पिलता पदवताय. सांगा ना काय रिझल्ट आहे? अरे ए ग्रेड मिळालाय तुला. काय? अरे ए ग्रेड. वा बंड्या वा. हाय बंड्या. हाय डॉली. ए तुला कोणती ग्रेड मिळाली? आधी तुझी काय ऐकले ते सांग. मला आहे ना A+ मिळाली ग्रेड. हो. आणि तुला माहितीये का, जग्गूला की नाही A++ ग्रेड मिळाली आहे. काय रे, काय झालं? रडतोयस का? आता ह्याला काय झालं रडायला? अरे आई, या दोघांनी माझ्या पेपर कॉपी करून पेपर लिहिला. त्यांना माझ्यापेक्षा चांगली ग्रेड मिळाली ना. नमस्कार, मी प्रद्युम्न प्रशांत ठोंबरे. मी बंड्याच्या शाळेतला सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे आणि म्हणूनच मला बंड्या घाबरतो. चल चल असं मला वाटतं. असो, तुम्हाला जर आमचा हा एपिसोड आवडला असेल, कारण ह्याच्यात माझी एंट्री झाली आहे, तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब